नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज दिवसभरामध्ये खरं तर गेल्या 1-2 दिवसात ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण हा विषय घेतलेला आहे. कारण काल एकीकडे सरकारनं विधानसभेमध्ये 10.5 कोटींचं तथाकथित पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं. आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रात दुष्काळ आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर दैनंदिन पातळीवरती सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवरती एकीकडे पॅकेज जाहीर केलेलं आहे, पण त्याच वेळी जय महाराष्ट्राने आज एक रिपोर्ट जाहीर केलेला आहे जो सकाळपासून तुम्ही बघितला असेल. तो म्हणजे जलयुक्त शिवार जी मुख्यमंत्री फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. त्यामध्ये अनियमितता आहेत. ज्या ठिकाणी पाणी साठू शकत नाही, साचू शकत नाही, त्या ठिकाणी जलशिवार राबवलं गेलंय, त्यासाठी अनुदान मिळवलं गेलेलं आहे. या दोन्ही विषय एकमेकांशी संबंधित आहेत, कारण जलशिवारचा हेतूच दुष्काळी परिस्थितीला टक्कर देण्याचा ची उपाययोजना म्हणून तो आणण्यात आला होता. त्यामुळे एकीकडे दुष्काळासाठी नाममात्र पॅकेज, ते सुद्धा अतिशय वेगळ्या प्रकारे, ज्याबद्दल आपण बोलणार आहोत, आणि दुसरीकडे जे उपाय करायचा तो सुद्धा अशा प्रकारे अर्धवट अनियमित असणारा. या दोन्ही बाबतीत आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर असणार आहेत. आपल्यासोबत आहेत अनिल पाटील, जलतज्ञ आहेत. याशिवाय बुधाजीराव मोळी, कृषी तज्ञ आहेत, जे पुण्याहून आपल्यासोबत असतील. अर्जुन खोतकर, शिवसेनेचे आमदार. उन्मेष पाटील, आमदार भाजप. आणि अमित देशमुख, काँग्रेसचे आमदार. ही सगळी मंडळी आपल्यासोबत असतील, सगळी चर्चेमध्ये सहभागी होतील. आपल्याला दिसतायत ती. आपल्याला नागपूरला जायचंय. नागपूर आपल्यासोबत, ज्याला अजून थोड्याच वेळात आपल्यासोबत कनेक्ट होईल आणि आपण त्यांच्याशी बोलू. सुरुवातीला एक विषय प्रवेश म्हणून अनिल पाटलांपासून सुरुवात करूयात. अनिल पाटीलजी, पहिल्यांदा आपण विषय घेतोय तो म्हणजे हा जलशिवाराचा. या जलशिवारामध्ये आमचा रिपोर्ट असं सांगतोय की अनेक ठिकाणी अनियमितता आहे. या योजनेबद्दलची आपली निरीक्षण. जलयुक्त शिवार हा आपण म्हणल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट केलेला आहे. हो, हे जरी खरं असलं तरी जलयुक्त शिवार योजना या सरकारनं जाहीर करण्या अगोदर सुद्धा महाराष्ट्रामध्ये जलसंधारणाच्या माध्यमातून अशाच प्रकारची कामं होत होती. हो. आज महाराष्ट्रातली दुष्काळी परिस्थिती, विशेषतः दुष्काळी भागाचं निरीक्षण करत असता सरकारचं एका बाबतीत अभिनंदन केलं पाहिजे की किमान यांनी एका जलयुक्त शिवार सारख्या एका ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची क्षमता असणाऱ्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिलेला आहे. परंतु आणि दुसरी एक गोष्ट सरकारनं चांगली केली प्रसन्नजी, ते म्हणजे गाव हा घटक धरून आम्ही दुष्काळाचं नियोजन करू म्हणले, तालुका हा घटक धरून नाही. हो, बरं. परंतु त्यासाठी लागणारी यंत्रणा सरकारनं तयार केलेली नाही. आपण जो आज काही रिपोर्ट सादर केला किंवा अनियमितता म्हणताय, त्याचं मुख्य कारण असं आहे की सरकार या योजनेसाठी पहिलेही सरकार पैसे देत होतं. ह्याही सरकारनं ड्रीम प्रोजेक्ट करून पैसे देण्याचं मान्य केलं, परंतु हा प्रोजेक्ट अंमलबजावणी करण्यासाठी एक यंत्रणा जी तयार करायला पाहिजे ती यंत्रणा सरकारनं केलेली नाही. आणि याबरोबरच हे सरकार सुद्धा डोळं पुसण्याचं लोकांचं काम करतंय. कारण यासाठी कायदा केला पाहिजे आणि कायदा करून लोकांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. याला अकाउंटेबल कोण आहे? हा जनतेचा पैसा ज्या वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण खर्च करणार आहोत, त्यावेळेला कुणी खर्च करायचा आणि कुणासाठी करायचा, करणाऱ्याच्या साठीची सुद्धा अकाउंटेबिलिटी आपण तयार केली पाहिजे. असं काही न करता सवंग लोकप्रियतेची घोषणा होऊन बसली असं माझं मत आहे. बरं, आपण नागपूरला जाऊयात. मी सगळ्यात शेवटी भाजपकडे जाईन. पहिल्यांदा आपण आरोप ऐकून घेऊयात, मग उत्तरासाठी भाजपकडे जाऊयात. अमित देशमुख आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे आमदार आहेत आणि नेते आहेत काँग्रेसचे. अमितजी, स्वागत आहे तुमचं चर्चेमध्ये. जलयुक्त शिवाराबद्दलची अनियमितता आमच्या चॅनलनं शोधून काढलेली आहे. जिथे पाणी साठू शकत नाही, जिथे ते येऊच शकत नाहीये. जलशिवाराची योजनाच अशी होती की पावसाचं पाणी कॅच करायचं, पकडायचं, आपल्यासोबत ठेवायचं आणि ते त्या शेतकऱ्यांसाठी ते उपयोगी पडू शकेल. पण त्या ठिकाणी असं झालेलंच नाही आणि तरी सुद्धा अनुदान घेण्यात आलेलं आहे. सरकारी योजनेचा फायदा घेण्यात आलेला आहे. तुमचं मत? मला असं वाटतं की जलयुक्त शिवार ही योजना जी आहे ही गेल्या सरकारचीच योजना होती आणि त्याचं नाव बदलून ही योजना नव्यानं कार्यान्वित करण्याचा प्रयत्न झालेला आहे. अनेक ठिकाणी घाईघाईनं कामं वितरित केली, काही ठिकाणी टेंडर्स काढली नाहीत, कामं थेट दिली, कामाचा दर्जा कोणी पाहिलेला नाही. आणि मुळात आमची मागणी जी आहे की ज्या दुष्काळी भागामध्ये पावसाचं पाणीच आलं नाही, जिथं जलच नाही, त्या शिवाराचं काय? आणि म्हणून या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे, वीज बिल माफ केलं पाहिजे, ही आमची आग्रहाची मागणी आहे. ह्या सगळ्या ज्या योजना आहेत ह्या दीर्घकालीन आहेत. या योजना राबवणं, त्याची अंमलबजावणी करणं, त्या योजना अस्तित्वात येणं, त्यानंतर पाऊस पडणं, त्याच्यानंतर ते पाणी आडणं, जिरणं, याला खूप वेळ लागणार आहे.
ही योजना चांगली आहे, सरकारनं त्यामध्ये लक्ष देऊन ती नीटपणानं त्याची अंमलबजावणी केली पाहिजे या मताचा मी आहे. बरं. पण ज्या सरकारमध्ये कृषी खात्याचेच अधिकारी म्हणतात की या योजना जी राबवण्यात आली अनेक ठिकाणी त्या योजनेमध्येच दोष आहेत, अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली, तिथं प्रशस्तीपत्र मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि पुन्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही योजना चुकीची आहे किंवा नीटपणानं याची अंमलबजावणी झालेली नाही, याचा उपयोग होणार नाही. मला असं वाटतं की प्रशासनाकडं सरकारचं दुर्लक्ष होत आहे आणि जिथं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की अधिकारी आता हे माझं ऐकत नाहीत, हे सुद्धा आम्ही ऐकलेलं आहे. बरं. मला असं वाटतं की या सगळ्या बाबीकडं अधिक गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. बरं. आणि या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्याला पुन्हा त्याच्या पायावर उभं करणं हे महाराष्ट्र सरकारचं आणि भारत सरकारचं परम कर्तव्य आहे. हे त्यांनी बजावलं पाहिजे आणि तोच आग्रह आम्ही विधिमंडळामध्ये आणि विधिमंडळाबाहेर हा धरला आहे. आणि यामध्ये सरकारचं लक्ष पुन्हा एकदा आम्ही आपल्या माध्यमातून वेधू इच्छितो की कर्जमाफी झालीच पाहिजे आणि या उपाययोजना ज्या दीर्घकालीन आहेत या राबवण्यामध्ये आम्ही तुमचं समर्थन करू. बरं. आपल्यासोबत शिवसेनेचे अर्जुन खोतकर सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा आज अनेक मुद्द्यांच्या बाबतीत प्रश्न सुद्धा उपस्थित केलेला विधिमंडळात आपण बघितलेला आहे. खोतकरजी, जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीबाबत सहकारी पक्ष म्हणून आणि तुम्ही सुद्धा दुष्काळाच्या मुद्द्यांबद्दल शिवसेनेने फार मोठ्या प्रमाणात आवाज वेळोवेळी उठवलेला आहे. तुम्ही समाधानी आहात का सहकारी पक्ष म्हणून? नाही, एक लक्षात घ्या की आता अलीकडच्या कालखंडामध्ये हवामानातला बदल हा प्रचंड झपाट्याने आणि चिंताजनक होत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जलयुक्त शिवार ही योजना निश्चितपणे शेतकऱ्याला वरदान ठरणारी योजना ही असू शकणार आहे. माझं स्पष्ट मत आहे की आपण हा हंगाम घ्या पावसाचा. 7 जूनला किंवा त्या काळामध्ये प्रचंड चांगला पाऊस पडला आणि तो पाऊस पडल्यानंतर जवळपास 50 दिवस ते 60 दिवस मधला पाऊस या ठिकाणी पडला नाही. मग त्या काळामध्ये जर पाण्याचा साठा त्या ठिकाणी जर आपल्याला ठेवता आला असता तर निश्चितपणे शेतकऱ्यांचा फायदा त्यामध्ये होऊ शकला असता. बरोबर. नंतरच्या कालखंडामध्ये जलयुक्त शिवाराचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम या ठिकाणी आम्ही सुरू केलं. मला असं वाटतं की आता 60 दिवस जर पाऊस पडत नसेल तर अशा प्रकारचे साठे निर्माण करून निश्चितपणे शेतकऱ्याला या माध्यमातून एक चांगलं वरदान या ठिकाणी ठरू शकतं. कारण की हवामानातला बदल हा चिंताजनक आहे आणि मनुष्याला काळजीमध्ये टाकणारा हा बदल या ठिकाणी आहे. त्यामुळे ही योजना यामध्ये निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याची, महत्वाकांक्षी आणि तेवढी शेतीला उपयोगी ठरू शकते असं माझं मत आहे. भाजपकडे जाऊयात. उन्मेष पाटील आपल्यासोबत आहेत. उन्मेषजी, या योजनेमध्ये अनियमितता आढळून आलेल्या आहेत. आमचा हा प्रश्न आहे की फडणवीस सरकारच्या काळातला हा पहिला मोठा भ्रष्टाचार ठरतोय की काय? हा आरोप नाहीये, आता तरी शंका वाटते, कारण अनियमितता दिसून आलेली आहे. अशा वेळी आपलं भाजपचं काय म्हणणं आहे? सर्वप्रथम मला एक लक्षात आणून द्यायचंय की या ठिकाणी माझे सहकारी मित्र देशमुखजी यांनी सुद्धा मान्य केलंय की हा अतिशय चांगला प्रोजेक्ट आहे, अतिशय चांगली योजना, जो त्यांच्या सरकारचा होता असं ते म्हणाले. बरं का? प्रश्न असा आहे की या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो, काल मुख्यमंत्री महोदयांनी पण स्पष्ट केलं की योजना आमची आहे का पूर्वीची आहे या वादात न अडकता खऱ्या अर्थानं महाभारताचा दाखला देऊन मुख्यमंत्र्यांनी त्याची सांगितलं की योजना जर आपण बघितली ती तुझी माझी करण्याऐवजी खऱ्या अर्थानं अंमलबजावणी कोण चांगल्या पद्धतीने करत आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की या जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विकेंद्रित पाण्यासाठी निर्माण करण्यासाठी विविध यंत्रणा, मग ती कृषी विभाग असेल, जलसंधारण असेल, जलसंपदा असेल, जास्तीत जास्त एक्सपर्टाईज घेऊन त्या विभागाचा एक्सपर्टाईज घेऊन त्या ठिकाणी ही योजना राबवली जाते. पहिल्यांदा गावाचं वॉटर अकाउंट केलं जाते. आतापर्यंत खऱ्या अर्थानं तालुका केंद्रबिंदू मानला जायचा आणि म्हणून या जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक क्रांती आणण्याच्या दृष्टीने एक योजना तयार झालेली आहे. मला असं वाटतं की कर्जमाफीच्या जर आपण त्या ठिकाणी माझ्या सहकारी मित्राची मागणी बघितली आपण की कर्जमाफी संदर्भात जर आपण उल्लेख केला तर आज आपण जर बघितलं मराठवाडा आणि विदर्भातल्या मागच्या जवळजवळ 31 लाख आणि 30 लाख अनुक्रमे शेतकरी जी होती त्याच्यातल्या जवळजवळ 10 आणि 15 म्हणजे 25 लाख शेतकरी हे खातेदार नाहीयेत. आणि मग
जवळजवळ 45 ते 50% शेतकरी जर खातेदार नसतील मग ही कर्जमाफी नक्की कुणासाठी? आणि म्हणून बरं या शासनाने मुख्यमंत्री महोदयांनी खऱ्या अर्थानं जी कर्जमाफीत जी गुंतवणूक जाणार होती ती शाश्वत शेतकऱ्यांसाठी करता येईल बरं. का? आणि म्हणून मागेल त्याला शेततळ. अहो कुठलं शासन खऱ्या अर्थानं सांगा, हे पहिलं शासन आहे की मागेल त्याला शेततळ. आणि खऱ्या अर्थानं ज्या ज्या ठिकाणी पाणी माझा येतं पावसाचा प्रत्येक थेंब जिरून विकेंद्रित साठा तयार करून शेतकऱ्याला समृद्ध आणि ताट मानाने उभं करण्याच्या ऐवजी मला असं वाटतं विरोधक जी मागणी करतायत ती कुठेतरी त्याला परत कर्जबाजारी करायचं, परत त्याला लाचार करायचं, त्याला खऱ्या अर्थानं अमित स्वाभिमानी देशमुखजी जीवन हा जगण्याचा इशारा प्रयत्न तुमच्याकडे आहे. देण्याचा देशमुखजी हा हा इशारा निर्णय आहे. तुमच्याकडे आहे. देशमुखजी बोला देशमुखजी. नाही, मला असं वाटतं की यांनी आता आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलं की किती शेतकरी खातेदार नाहीत, तर किती शेतकरी खातेदार आहेत याच्यावर यांनी प्रकाश टाकावा. शेतकरी जे बँकेमध्ये खातेदार आहेत त्यांच्यासाठीच आम्ही लढतोय. त्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे. बरं मग जेवढा आकडा ज्यांचे खाते नाहीत तो आकडा काय आहे, आणि ज्यांचे खाते आहेत तो आकडा काय आहे? निश्चित ज्यांचे खाते आहेत तो आकडा जास्त आहे. आणि म्हणून कर्जमाफी दिली पाहिजे. आणि कर्जमाफी एवढ्यासाठीच आहे की त्या शेतकऱ्याची पुन्हा एकदा आपल्याला पत तयार करायची आहे. बरं त्याची क्रेडिबिलिटी संपुष्टात आली आहे, त्याची क्रेडिबिलिटी राहिलेली नाही. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतोय. आत्महत्या करण्यापासून त्याला आपल्याला रोखायचं आहे. बरं मग आमच्या सहकारी मित्रांचं असं म्हणणं आहे का ह्या ज्या आत्महत्या होत आहेत त्या रोखण्यामध्ये यांना पावलं उचलायची नाहीत का? आणि त्यांचं वैयक्तिक मत सांगावं. सरकारला करता येतं का नाही हा भाग वेगळा आहे. बरं पण शेतकऱ्याला कर्जमाफी दिली पाहिजे की नाही या मताचे आहेत की नाही हो हे त्यांनी नमूद करावं. आपण विचारूयात. उन्मेष पाटीलजी या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल कारण आपल्या चर्चेचा एक भाग तो सुद्धा होता. यस मला खरं तर पॅकेज पासूनच चर्चा सुरुवात करायची होती. मी येतो खोतकरजी येतो तुमच्याकडे. पहिल्यांदा मी उन्मेष पाटीलजी तुमच्याकडे येतो. आधी आता जर का देशमुखांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे तर आपण पहिल्यांदा पॅकेज बद्दल बोलूयात. मी पुण्याच्या तज्ज्ञांपासून सुरुवात करतो आणि नंतर पुन्हा देशमुख, खोतकर आणि पाटील आपल्या तिघांकडे येतो. मी जातो अनिल पाटलांकडे. अनिल पाटीलजी पुन्हा एकदा एक पॅकेजच्या नावाने 10,500 कोटी जाहीर झालेले आहेत. खरंच अशा पॅकेजने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील का? मुद्दा क्रमांक 1. आणि 2, हे पॅकेज खरंच वेगळं पॅकेज आहे का जसे विरोधी पक्ष आरोप करतायत त्याप्रमाणे अनेक योजनांचं कडबोळ आहे? खरं तर हे जलसंधारण योजनेसाठी दिलेलं जे पॅकेज आहे हे वेगळं पॅकेज आहे. केवळ राजकारण म्हणून याच्याकडे बघता कामा नये. बरं एक गोष्ट नक्की आहे की या योजनेमध्ये अनियमितता प्रचंड आहेत आणि या अनियमितता नोकरशाहीला काढायच्या नाहीत असं दिसतंय. जे अमित देशमुख साहेबांनी जी सूचना माननीय मुख्यमंत्री किंवा सरकारला केली ती योग्य आहे. याच्यामधली अनियमितता आणि त्रुटी काढण्याची गरज आहे. परंतु कर्जमाफी आपण गेल्या सरकारनं 70,000 कोटीची कर्जमाफी दिली त्याच्यामधून आपण काय बोध घेतला? नवीन कर्जमाफी दिली तर निश्चित शेतकरी त्याच्यामधून बाहेर येणार आहेत का याचा सुद्धा सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. याच्यापेक्षा पाण्याच्या योजना आणि शाश्वत विकासाकडे जाण्यासाठी काही ठोस कार्यक्रम घेता येतोय का या दृष्टिकोनातनं सरकार सगळ्या विरोधी पक्षांना आणि सत्ताधारी पक्षानं सुद्धा या योजनेकडे बघावं असं माझं मत आहे. बरं आपल्यासोबत आता ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक आलेले आहेत. मुळीक साहेब तुमचं स्वागत आहे चर्चेमध्ये. आपला विषय 2 अंगाने चाललेला आहे. एक म्हणजे जलयुक्त शिवारातली अनियमितता. जय महाराष्ट्राच्या हाती आलेल्या रिपोर्टनुसार ज्यांना त्याचा जिकडे पाणी साठवू शकत नाही अशा ठिकाणी सुद्धा योजनेचा लाभ घेण्यात आलेला आहे. ही अनियमितता हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा आपण घेतलेला आहे तो म्हणजे काल जाहीर झालेलं शेतकऱ्यांसाठीचं पॅकेज. दोन्ही मुद्द्यांवरती पहिल्यांदा आपली ओपनिंग कमेंट. नाही मी पहिलं दुसऱ्यापासून सुरुवात करतो. बरं जे कालचं 10,512 कोटीचं वाचलं मी, पण त्यातले 7,400 कोटी प्लस हे फक्त विमा योजनाला आहेत. कळालं? आता तो काय गेल्या नुकसानीचा विमा कोण देणार नाहीये. मी तुम्हाला दुसरा मुद्दा प्रसन्न सांगतो. बोला की चर्चेला कुठेतरी आपल्या तर शेवट पाहिजे कारण आपण बरीच चर्चा करत असतो. हो एक लक्षात ठेवा की या सरकारमध्ये मी सांगितलं की दुष्काळा शब्दच काढून टाकलाय त्यांनी. तुम्ही कोणीही बँकाच्या वेबसाईटला गेला तर दुष्काळा शब्द घातलाय नाही तर ताबडतोब बँका कर्जाची पुनर्रचना इव्हन शॉर्ट टर्म लोनचं पीक कर्जाचं 5 वर्षापर्यंत करू शकतात. त्यांना NPAच्या प्रोव्हिजनने जर आपल्या अर्थमंत्र्यांनी ठरवलं
आणि सगळ्या आमदार खासदारांनी त्यांना सांगायचं की खासदाराने हो हो तर ही कर्जमाफी होऊ शकते. कर्जमाफी हा उपाय नाही, लक्षात ठेवा. हे तुंबलेलं गटर आहे, गटर साफ करतो आपण, पाणी परत स्वच्छ जावं लागतं. हो. त्यासाठी मी नेहमी म्हणत असतो, उत्पादक खर्चावर आधारित शेतकऱ्यांना जर तुम्ही भाव दिला बरं कायद्याने, हो 7वा कायद्याने दिला, प्रश्न येत नाही. एक दुसरा काय माहितीये का, जसं तुम्हाला पाश्चात्य देश करतात, कोणत्याही कारणानं शेतीचं नुकसान झालं हां तर त्याला रिस्क मॅनेजमेंट मेकॅनिझम म्हणतात, हो ज्याला मी इन्कम रिस्क मॅनेजमेंट किंवा इरमा म्हणत असतो. हा कायदा केला तर तुम्हाला 5 वर्षे शेतकऱ्यांना पुढे अनुदान द्यावं लागणार नाही. 25% शेतकरी विमा देणारे सॉरी पेन्शन इन्कम टॅक्स देणारे भेटतील. हो. आणि तुमच्या माहिती करता 60 वर्षानंतर त्यांना पेन्शन मिळेल. बरं. हे समजून घेत नाहीत. दुसरा एक भाग असा लक्षात ठेवा, मला हे कळत नाही शासनाचा खर्च काय. हो बँकाच्या एनपीएच्या तरतुदी वापरून उद्योगाप्रमाणे शासनाचं काय बिघडतात, महाराष्ट्राचं काहीच बिघडत नाही. भारत सरकारचं काय बिघडतं, तुम्हाला काही आहे का. वाद तो नंतर घालू, फायदा किती आत्महत्या किती नंतर घालू. बरं. दुसरं दुष्काळ शब्द घातला नाही म्हणजे डिझास्टर होत नाही. होय हे कुणी वाचतच नाहीत लोक, उगीच बोलतात टीव्हीवरती. बरं. तुम्ही वाचा नाही आता क्लिअर कट आरबीआयने सांगितलंय. बरं. जिथं डिझास्टर शेतीमध्ये दुष्काळ आहे, दुष्काळ हा एका वर्षाचा नसतो, तो 3-4 वर्षाचा परिपाक असतो. बरोबर आहे. तर तिथं कर्जाची ताबडतोब पुनर्रचना करणं बँकांची ही जबाबदारी आहे. आणि तेवढंच नाही, 10,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला कमीत कमी खावटी कर्ज द्यावं हेही आहे. आता हे असताना मला अजून काय कळत नाही की चर्चा कशावर करतात. बरं. तुम्ही उद्या दुष्काळ सगळ्या आमदारांनी जावं. आता जे बसलेत मी काय बघितलं नाही कोण आलेत, पण जे आहेत त्यांनी जावं बरं, आणि बरं. त्यांनी सांगा उद्या गव्हर्नरना की अध्यादेश काढतो किंवा ठेवतो आम्ही. हो. दुष्काळ शब्द घातलेला आहे, हां. जो 63 साली आपण काढला होता. हे मागच्या वेळी प्रसन्न आपला बोललो तुम्ही, बरोबर आहे. ते काय हे नाही हो. हो. आता अनियमितता करता जाऊ आपण. हे काय अनियमितता झाली का हा पुढचा भाग जाईल. हां पण ई टेंडरिंग मुळे अनियमितता होत नाही असंही नाही. तुमच्या माहिती का सांगतो काय, ई टेंडरिंग आता 2 वर्षापूर्वी झालं होतं ई टेंडरिंग. बरं. तो भाग निराळा आहे. अनियमितता अशा करता की जरी जे काय हायकोर्टनं सांगितलं असेल तर मी जे ऐकलं ते कधीतरी गेल्या नोव्हेंबरला सरकारने सांगितलं होतं की 3 लाखाच्या वरती ई टेंडरिंग करावं असं त्यांनी सांगितलं होतं. शेती खात्याला माझ्या अंदाजाने कधीतरी मे महिन्यामध्ये डिटेल डायरेक्टिव्ह आल्या. जूनला पावसाळा सुरू होतो, जे ऐकलं मी सगळ्या लोकांच्याकडनं. त्याच्या अगोदर एकदा सह्याद्री अतिथीगृहाला मिटिंग झाली होती. तिथे या लोकांनी सांगितलं होतं की 15 जूनच्या आत जर पैसे खर्च केले नाहीत तर वसुंधराची पैशाची मुदत संपते 5 वर्ष. बरं. मग असं लेखी नाही पण ठरलं असं आहे त्या पद्धतीने चाला. त्या लोकांनी मागच्या वर्षात जे म्हणजे तुमच्या 1 जून पासून बरं. सॉरी 1 जुलै पासून हो, हो. ते 30 जून पर्यंत त्यांनी टेंडर मशिनरीचं काढलं होतं आणि तेच टेंडर वापरून त्यांनी केलं. त्यातही मला वाटत नाही की म्हणजे अनियमित झालं नाही असं नाही, अनियमितता 100% झालेली आहे. बरं. हा भाग आहे, बरं. कुणी केली हा नाही, कुठेतरी झालेली आहे. त्याला बरीच कारणं आहेत. मी एखाद्या वेळी म्हटलं ही माझ्याकडे तक्रार आहे की एका भागातल्या आमदार लोकांनी म्हणजे काही लोकांनी तरी 10% पैसे मागितले अगोदर. हे सांगतायत लोक. बरं. अनियमितता झालीच आहे ना. बरं. आणि कॉन्ट्रॅक्टरकडे तुमच्या माहिती करता कुठेही ज्यावेळी 10% म्हणतो आपण की लोकवर्गणी कुठेही भरत नाहीत. 10% कॉन्ट्रॅक्टर भरत असतो. एक्झॅक्टली. 20% अनियमितताच आहे नाही. बरोबर आहे. म्हणजे बरोबर. आपण आज सविस्तर विषय घेणार आहोत. खास करून बुधाजीराव मुळकांनी अगदी मुळावर घाव घातलेला आहे जलशिवार योजनेच्या बाबतीतली अनियमितता दाखवून. पण सध्या तरी एक फार मोठा सध्या जो विषय आहे तो कर्जमुक्त करायचं शेतकऱ्याला. दुसरीकडे पॅकेज अनाऊन्स झालेले जे पॅकेज नाहीचे असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. अमित देशमुखांपासून आपल्याला सुरुवात करायची आणि पुन्हा एकदा भाजपकडे जायचंय. त्यांना विचारायचंय की तुमच्या पॅकेजमधला पॅकेजचा भाग कोणता आहे, कर्जमुक्ती होणार आहे का. जे आपल्याला बुधाजीराव मुळीक ज्याप्रमाणे म्हणाले की पहिल्यांदा आपल्याला नाला साफ करायचा आहे म्हणजे नवीन पाणी खळखळून वाहणार आहे त्यामध्ये.